सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी राष्ट्र परमवैभवाच्या दिशेने घेऊन जात असताना भारत माता की जय हा जो ही जी घोषणा आहे की हा मंत्र आहे, हा मंत्र जेव्हा जेव्हा कोणीतरी एखादं छोटं बाळ की जे नुकतं जन्माला आलंय, जे आई आणि बाबा असं म्हणायला सुरुवात करत आहे, त्याच्या कानावरती सुद्धा जेव्हा भारत माता की असा जेव्हा शब्द येईल तेव्हा त्याने सुद्धा दोन्ही हात उंच करून जय म्हटलं पाहिजे. ही भावना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी या पूर्णच्या पूर्ण 12 वर्षामध्ये तयार करण्याचं काम केलं. प्रत्येक क्षेत्र आणि या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना देशाला एक वेगळी दिशा कशी देता येईल, जगाच्या समोर भारत देशाला एक विश्वामधला असणारा सर्वश्रेष्ठ देश म्हणून नावारूपाला कसा येईल या दृष्टिकोनातून जे ते करता येऊ शकतं ते करण्याचा प्रयत्न हा आदरणीय पंतप्रधानांनी केला. विशेष म्हणजे काय तर एक मानसिकता बदलण्याचं काम सुद्धा हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं. प्रत्येक व्यक्तीला असं वाटत होतं की येणारा काळ हा आपण आणि आपल्या देशातील असणारा प्रत्येक जण हा कशा पद्धतीने विचार करतोय आणि एक संपूर्ण देशभरामध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात एक जन आंदोलन उभं केलं. आणि त्या जन आंदोलन फक्त उभं केलं नाही तर ज्या वेळेला मी पंतप्रधान म्हणून शपथ घेईन, पंतप्रधान म्हणून मी माझी कारकीर्द सुरू करीन, तेव्हा एक स्वतःच्या मनामध्ये त्यांनी विचार केला आणि त्यांनी बोलून दाखवलं, मैं न खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा. पारदर्शकपणे कारभार हा यानंतरच्या काळामध्ये देशामध्ये होईल याची त्यांनी पूर्ण दखल घेतली. आणि पार्लमेंट टू पंचायत या रिफॉर्म्स मध्ये मी तर असं म्हणेन की जीएसटी हा एक असा रिफॉर्म आहे की ज्याच्यामुळे आम्ही क्वांटम जंप घेतली. आज आपण बघा, जेव्हा जीएसटी या देशामध्ये आला आणि आम्ही ट्रेड बॅरियर्स त्या ठिकाणी तोडले. पूर्वीच्या काळी प्रत्येक राज्य आपला टॅक्स लावायचा आणि त्यामुळे आमच्याकडे परदेशी गुंतवणूकदार हे येऊ शकत नव्हते. ट्रेड बॅरियर्समुळे अनफेअर ट्रेड होता, त्यामुळे लेवल प्लेइंग फील्ड नव्हती. एक प्रकारे हे बॅरियर्स वेपनाइज केले जायचे, त्यातनं देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम व्हायचा. अनेक वर्ष युपीएच्या सरकारने जीएसटी आणण्याचा प्रयत्न केला, ते यशस्वी झाले नाही. पण मोदीजींनी जीएसटीवर एकमत घडवलं आणि घडवून या देशामध्ये जीएसटी आणला. मला आजही आठवतं की ज्यावेळी जीएसटीचं बिल राज्याच्या विधानसभेमध्ये मी मांडलं होतं, त्यावेळी विधानसभेमध्ये आमच्या विरोधकांनी खूप गदारोळ करून सांगितलं होतं, आपण मॅन्युफॅक्चरिंग स्टेट आहोत. मॅन्युफॅक्चरिंग स्टेट असल्यामुळे आपला आजचा जो वॅट आहे तो जीएसटीत कन्वर्ट झाला तर तो कमी होईल, महाराष्ट्राचं नुकसान होईल, महाराष्ट्राने जीएसटी स्वीकारू नये. त्यावेळेस मी भाषणामध्ये सांगितलं होतं की आपण मॅन्युफॅक्चरिंग स्टेट आहोत आणि बॉर्डरलेस व्यापार जर सुरू झाला तर आपला जो काही मॅन्युफॅक्चरिंग बेस आहे हा मोठ्या प्रमाणात वाढेल. आणि ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग बेस वाढतो त्यावेळी त्या मॅन्युफॅक्चरिंग करता कन्झम्पशन देखील करावं लागतं आणि म्हणून आपल्याला त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जीएसटी मिळेल. आज आपण बघा 2017, 18, 16, 17 जेव्हा आपला वॅट गेला आणि जीएसटी आला त्यावेळी महाराष्ट्राचं हायएस्ट कलेक्शन हे 75,000 कोटी रुपये होतं, जे मागच्या वर्षी 2,75,000 कोटी रुपये झाले. आणि आत्ताच परवा आपण बघितलं असेल की जीएसटीचे आकडे घोषित झाले
या आकड्यांमध्ये आपल्या नंतरची जी दोन्ही राज्य आहेत 2 नंबर आणि 3 नंबर, ती दोन्ही राज्यांना एकत्रित केलं तरी देखील महाराष्ट्राचा जीएसटी जास्त आहे. आणि एक क्वांटम जंप आपण त्या ठिकाणी घेतली जीएसटी मुळे. आणि सगळ्यात महत्वाचं की त्या काळामध्ये सगळे असं म्हणायचे की जीएसटी फेल होणार आणि त्याचं कारण ते सांगायचे. 20-25 देशाचा त्या ठिकाणी अनुभव सांगितला जायचा, या देशात फेल झाला, त्या देशात फेल झाला. पण मोदीजींनी जीएसटी तयार करताना या देशातली सगळ्यात मोठी क्रांती जर काही केली असेल तर जीएसटीएनचं नेटवर्क. जीएसटीएनचं नेटवर्क हे डिजिटल इंडिया मधलं एक असं क्रांतिकारी पाऊल आहे. एक अशी ही मी तर असं म्हणेन की जादुई नेटवर्क आहे की ज्याच्यामुळे आज बघा जीएसटीएन मध्ये जीएसटी भरणाऱ्यांचा बेस, व्हॅट भरणारे जे लोक होते त्याच्यापेक्षा 5 पट लोक वाढले. पण जीएसटीएन मुळे सीमलेसली कुठलंही त्या ठिकाणी ह्युमन इंटरव्हेन्शन न करता आज जीएसटी भरता येतोय. आणि नेटवर्क असं आहे की त्या नेटवर्क मध्ये जीएसटी भरल्यानंतर केंद्राचे पैसे थेट केंद्राला जातात, राज्याचे पैसे थेट राज्याला येतात. कुठेही केंद्र आणि राज्य एकमेकावर अवलंबून नाहीत. अशा पद्धतीनं जीएसटीएनचं नेटवर्क हे त्या ठिकाणी तयार करण्यात आलं. आणि म्हणून आज भारत हा या जीएसटी मुळे एक सिंगल बाजारपेठ झाल्याबरोबर मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक सुरू झाली. अर्थात त्याचाही फायदा महाराष्ट्राला सर्वात जास्त झाला, कारण देशात परदेशी गुंतवणूक तर 5-7 पटीने वाढली. पण येणाऱ्या गुंतवणुकीपैकी 40% गुंतवणूक ही एकटे आपल्या महाराष्ट्रात यायला लागली. त्याचा सगळ्यात मोठा फायदा आणि बेनिफिशरी आपला महाराष्ट्र आहे. आणि म्हणूनच आपण जर बघितलं तर डिजिटल इकॉनॉमी मध्ये भारताने जे पाऊल ठेवलं, यूपीआय हे आपल्या डिजिटायझेशनचं एक दुसरं आश्चर्य आहे. यूपीआय ज्या प्रकारे पेमेंट गेटवे भारताने तयार केला, जगातल्या मोठ्या मोठ्या देशांनी आश्चर्याने तोंडात बोट घातलं. आणि जगातले किमान 25 देश असे आहेत की जे आता यूपीआय वापरतात, त्यांचा पेमेंट गेटवे हा यूपीआय आहे. मी आता जेव्हा डावोसला गेलो होतो तर डावोस मध्ये त्या ठिकाणी त्यांनी 9 देशांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मिनिस्टरची एक कॉन्फरन्स केली आणि मला देखील एक चीफ मिनिस्टर म्हणून त्या ठिकाणी